नमस्कार. चला तर आज आपल्याला बनवायची आहे अंडा बिर्याणी. ही बनवायला खूप सोपी असते. तर चला त्यासाठी सर्वप्रथम अंडे उकळत ठेवायचे आहेत. त्यानंतर अंडे उकळत आहे तोपर्यंत आपण भात शिजवून घेऊया. त्यासाठी एका पातेल्यामध्ये पाणी ठेवायचे. त्यानंतर त्याच्यामध्ये सर्व खडे मसाले जसे की पत्र, काली मिरी, लवंग, दगडफूल अशा वेगवेगळे सर्व मसाले टाकून घ्यायचे आहेत. त्यानंतर त्याला तसेच मीठही टाकावे. त्यानंतर बिर्याणीच्या भाताला छान धुवून घ्यायचे व त्यालासुद्धा त्याच्यात टाकून मिक्स करून घ्यायचे. आणि त्याच्यानंतर याला भात सुटसुटी व्हावा त्यासाठी याच्यात 4 चमचे म्हणजेच 1 मोठा चमचा तेल टाकायचं आहे आणि याला थोडं शिजवून ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर काही अर्ध्या तासानंतर आपला भात शिजून जाईल. शिजल्यावरती त्याला थोडं एकदा दाबून बघावे शिजला असेल. जास्त शिजवायचे नाही. त्यानंतर एका छाननीमध्ये त्याला गाळून घ्यायचे जेणेकरून त्यातलं सर्व पाणी निघून जाईल आणि या भाताला थोडा वेळ पसरून पंख्याखाली ठेवून द्यायचे. तर आपली आता ही अंडी शिजलेली आहेत. तर या अंड्यांचे सर्व साल करून घ्यायचे. अंड्यांना फ्राय करण्यासाठी त्यासाठी तिखट मसाला, हळद, मीठ, बिर्याणी मसाला ह्या सर्वांचं एक मिश्रण तयार करून घ्यायचे व त्याच्यानंतर या मिश्रणाला एकत्र करून त्यामध्ये अंड्यांना थोडे काप देऊन जेणेकरून त्यामध्ये मिश्रण जाईल असे सर्व बाजूने त्याला कट करून घ्यायचे व त्यालाही छानपैकी हे मसाले कोट करून घ्यायचे आहे. त्यानंतर तेलाला चांगल्या प्रकारे तापून द्यायचे. त्यानंतरच टाकावे नाहीतर मसाला निघू शकतो. हे मी ते घाई केल्यामुळे इथला मसाला निघून गेलेला आहे. त्यासाठी कडक तेल तापून घ्यावे. त्यानंतर त्याच तेलामध्ये थोडंसं अजून एक्स्ट्रा तेल ॲड करून त्यामध्ये कांदा, मिरची टाकून त्यालासुद्धा आपण छान परतून घेऊया. कांदा परतल्यानंतर त्याच्यामध्ये टमॅटो, अद्रक लसूण पेस्ट टाकून घेऊया आणि यालासुद्धा छान टमॅटो शिजेपर्यंत परतून घेऊ. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया आणि त्याच्यात आता आपण दही ॲड करायचे जेणेकरून बिर्याणीला टेस्ट खूप छान येते आणि खायलाही खूप छान लागते. तर त्याच्यामध्ये हळद, गरम मसाला, अंडा बिर्याणी मसाला तसेच काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकून याला एकत्र करून घेऊया व त्यात थोडंसं पाणी टाकून याला शिजत ठेवून द्यायचे. थोडं 2-3 मिनटानंतर शिजल्यावरती याच्यात अंडी टाकायची आहेत आणि अंड्यांनासुद्धा 2-3 मिनटं शिजून घ्यायचे. अशा पद्धतीने हा आपला मसाला तयार झालेला आहे. आता तुम्ही बघू शकता खूप घट्टही झालेला आहे. इथे मी सुकून ठेवला होता कांदा, त्याला मी छानपैकी परतून घेतले. त्यानंतर चला आता लेअर करूया. तर सर्वप्रथम आपण खाली भात टाकलेला आहे. त्याच्यानंतर त्याच्यावरती भाजीचा लेअर, कोथिंबीर आणि कांदा सुकून घेतला तो कुस्करून टाकलेला आहे. अशा पद्धतीने ही आपली बिर्याणी तयार. ही व्हिडिओ जर आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.